शिवसेना सिंधे गुट के विधायक कृपाल तुमाने ने उद्धव ठाकरे पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे को आत्मचिंतन करना चाहिए। अगर उन्होंने समय रहते अपने नेताओं, सांसदों, विधायकों और शिव सैनिकों की बात सुनी होती तो आज इतनी बड़ी संख्या में लोग पार्टी छोड़कर नहीं जाते। तुमाने ने कहा कि उद्धव ठाकरे को पहले ही माफी मांग लेनी चाहिए थी। उनका कहना है कि लगातार नेता और कार्यकर्ता पार्टी छोड़ रहे हैं, जो नेतृत्व पर सवाल खड़े करता है। ऑपरेशन टाइगर को लेकर उन्होंने बड़ा संकेत देते हुए कहा कि आगे आके देखिए होता है क्या, जल्द ही सबको सब पता चल जाएगा। उन्होंने यह भी कहा कि विधानसभा का अधिवेशन अभी खत्म नहीं हुआ है, इसलिए आगे और राजनीतिक घटनाक्रम देखने को मिल सकते हैं। एकनाथ शिंदे की तारीफ करते हुए कृपाल तुमाने ने कहा कि एकनाथ शिंदे जी राजनीति के बेस्ट वर्जन है। राजनीतिक लोग उनके हाथों अपना ऑपरेशन करवाना पसंद करते हैं। साथ ही उन्होंने कहा कि शिंदे हमेशा सभी का सम्मान करते हैं और कभी भी किसी के लिए अपमानजनक भाषा का इस्तेमाल नहीं करते। उद्धव साहेबांनी खऱ्या रूपाने राजकारणात समोर गेलं पाहिजे, स्वतः आत्मचिंतन करायला पाहिजे की आपल्यात काय कमी आहे की ज्यामुळे हे सर्व जे शिवसैनिक आणि आमदार खासदार आपल्याला सोडून जातात आहे। त्यांनी पक्षाकडे जर पूर्ण लक्ष दिलं असतं तर ही पाळी आली नसती। त्यांच्या असक्रियतेचा लाभ ज्या पद्धतीने दुसऱ्यांना व्हायला पाहिजे तो होतोय। त्यांनी आपला पक्ष सांभाळावा। दुसऱ्याला शिवीगाळ करणे हे सभ्यता नाही आहे, हे राजकारणाला शोभेचं नाही आहे। चांगलं बोललं पाहिजे, सर्वांच्या प्रती मनामध्ये प्रेम आदर ठेवायला पाहिजे, प्रत्येकाने ठेवायला पाहिजे। दुसऱ्याबद्दल आदरणीय शिंदे साहेब कधीच कोणाबद्दल असं वाईट बोलत नाही, सर्वांचा आदर करतात। तो सर्व राजकीय पक्षांनी ही एक ज्याला आपण प्रोटोकॉल सारखं म्हणून त्याला आपण पाळायला पाहिजे। त्यांनी माफी आधीच मागायला पाहिजे होती। त्यांनी माफी आधीच मागितली होती। एवढे सर्व जे आमचे शिवसैनिक मला आमदार खासदार पार्टी सोडून जातात आहे, त्यांनी पहिले स्वतःला जर स्वतःमध्ये सुधारणा केली असती, सर्वांना गाठीभेटी दिल्या असत्या, ही पाळी त्यांच्यावर आली नसती। त्यांनी माफी त्यांनी आधी मागायला पाहिजे। बघूया पुढे पुढे आगे आगे होत आहे, लवकरच कळेल त्या संदर्भात। एकनाथ शिंदे राजकारणातले सर्वात बेस्ट सर्जन आहेत आणि त्या बेस्ट सर्जनच्या हाताने ऑपरेशन करण्याचं कधीही कोणालाही आवडते। राजकारणातले लोकांना त्यांच्या हातून ऑपरेशन करून